नमस्कार मंडळी, मी अब्दुल एजाज आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युविन पोर्टलमध्ये लसीकरणाची जेव्हा एंट्री करतोय तर त्या एंट्री संदर्भातील पार्ट 2 म्हणजे दुसरा टप्पा या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. याच्या आधी आपण पहिला टप्पा बघितलेला आहे, त्याचा एक विशेष व्हिडिओ बनवलेला आहे, ते आपण सर्वांनी बघावं आणि ते व्यवस्थितरित्या समजून घ्यावं. कारण पहिला टप्पा व्यवस्थितरित्या जेव्हापर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या टप्प्यामधली प्रक्रिया करता येणार नाही. जरी आपण ही प्रक्रिया केली तरी आपल्याकडून खूप साऱ्या चुका होण्याची शक्यता आहे. आणि युविन पोर्टलमध्ये जेव्हा कधीही आपण एंट्री करणार तर अचूक एंट्री करतो याची खात्री करून एंट्री करावी. एकही चूक आपल्याकडून होणार नाही याची खात्री करावी. कारण या पोर्टलमध्ये एडिटवाले ऑप्शन नसल्या कारणामुळे पुढे भविष्यामध्ये आपल्याला अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपण जे एंट्री करतोय याला व्यवस्थितरित्या करणे, अचूक करणे खूप गरजेचं आहे. चला तर मग आपण बघूया की युविन पोर्टलमध्ये लाभार्थ्यांचे जे लसीकरण केले जाते त्या लसीकरणाची एंट्री करताना दुसरा टप्पा म्हणजे नेमकं आपलं काय काम राहील. पहिल्या टप्प्यामध्ये आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधलं, ते म्हणजे लाभार्थ्याला सर्च केलं आणि त्या लाभार्थ्याचं रजिस्ट्रेशन युविन पोर्टलमध्ये झालं आहे किंवा नाही झालंय याचं उत्तर आपण त्या व्हिडिओमध्ये शोधलंय. जर समजा लाभार्थ्याचं युविन पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन झालं नसेल तर अशा वेळेस आपण काय करणार, त्या लाभार्थीचा प्री रजिस्ट्रेशन किंवा न्यू रजिस्ट्रेशन आपण या ठिकाणी करणार. आणि हे न्यू रजिस्ट्रेशन कशी करायचे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार. आणि हाच आपला आहे युविन पोर्टलमधील एंट्री संदर्भातला दुसरा टप्पा. तर हे करण्याकरिता आपण डिलिव्हरी पॉइंट मॅनेजरची ID लॉग इन करून करू शकतोय किंवा वॅक्सिनेटरवाले ID न सुद्धा ही प्रक्रिया आपण करू शकतोय. तर यांची ID लॉग इन करण्याकरिता आपल्याकडे दोन पर्याय आहे. एक वॅक्सिनेटरवाला URL आहे, या URL मध्ये आपण प्रवेश करून एंट्री लॉग इन करून सुद्धा करू शकतो किंवा युविन ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यामध्ये सुद्धा आपण इथे लॉग इन करून ही प्रक्रिया आपण करू शकतो. लॉग इन करण्याकरिता रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे आणि मग नंतर पासवर्ड इथे लिहायचा आहे. पासवर्ड लिहिल्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करावं आणि मग नंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP आपल्याला इथे लिहून पुढे लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे. जेव्हा आपण लॉग इन करूया मग पुढे आपल्याला या ठिकाणी बघू शकतोय की आपला युविन पोर्टल ओपन झालेला आहे आणि यामध्ये होम पेजमध्ये सध्या आपण आहोत. तर ही आता आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन वाली प्रक्रिया समजून घेण्याच्या आधी दोन परिस्थिती समजून घेऊया. एक आहे, जर आपण ANCचं रजिस्ट्रेशन करत असेल तर आपण सरळ त्यांचं फॉर्म भरून घ्यायचंय. पण समजा लाभार्थी आपला बाळ असेल तर बाळाचं रजिस्ट्रेशन करण्याच्या आधी त्यांच्या पालकाचं रजिस्ट्रेशन असणे अनिवार्य आहे. पालक म्हणजे आई किंवा बाबा. तर या दोघांपैकी कोणाचं तरी रजिस्ट्रेशन ऑलरेडी युविन मध्ये असणे अनिवार्य आहे. जर दोघांपैकी कोणाचंही नसेल आणि आपला लाभार्थी बाळ असेल अशा वेळेस आपल्याला पहिले त्यांच्या पालकाचं रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि मग नंतर आपल्याला बाळाचं रजिस्ट्रेशन करावं लागेल. पालकाचं रजिस्ट्रेशन करताना पालकामध्ये आईला जास्त प्राधान्य द्या आणि आईचं रजिस्ट्रेशन करा, जेणेकरून भविष्यामध्ये समजा ते ANC होत असतील तर मग परत आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची गरज भासणार नाही. याकरिता आपण पालकाचं रजिस्ट्रेशन करावं, मग नंतर बाळाचं रजिस्ट्रेशन करावं. अशा पद्धतीनं दोन परिस्थितीमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन वाली प्रोसेस करता येते. जर ANC असेल तर सरळ रजिस्ट्रेशन वाला फॉर्म भरायचा, बाळ असेल तर पहिले खात्री करायची पालकाचं रजिस्ट्रेशन झाले की नाही. नसेल झालं तर मग पहिले पालकाचं मग नंतर बाळाचं रजिस्ट्रेशन आपण करणार.
पण आता रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याकरिता सर्वात आधी आपण काय करणार, हे सिलेक्ट फॅसिलिटी मध्ये आपली आरोग्य संस्था निवडणार, सेशन साइट मध्ये आपलं सत्र स्थळ निवडणार आणि मग नंतर आपण या ठिकाणी क्लिक करणार. इथे क्लिक केल्यानंतर ह्या खाली एक जे बटन दिसते याच्यावर क्लिक केल्यानंतर परत आपल्याला 2 पर्याय या ठिकाणी निघून येतात. एक आहे क्रिएट आभा आणि दुसरा आहे प्री रजिस्ट्रेशन. तर या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन वाली प्रक्रिया करतोय म्हणून आपण प्री रजिस्ट्रेशन वर क्लिक करणार. प्री रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर इथे आपण बघू शकतो प्री रजिस्ट्रेशन वाला एक फॉर्म ओपन झालेला आहे. या ठिकाणी काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. पहिला प्रश्न आहे मोबाईल नंबर. लाभार्थ्याकडून आपण जे मोबाईल नंबर घेतलेला आहे ते आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहिणार आहे. मग दुसरा प्रश्न सुद्धा मोबाईल नंबर आहे. मग दुसऱ्यांदा जेव्हा आपण मोबाईल नंबर लिहितोय तेव्हा सुद्धा आपल्याला लाभार्थीला विचारून किंवा आपण जे लिहिलेलं आहे त्या नोटबुक वर बघून आपल्याला इथे लिहायचं आहे. वरती बघून आपल्याला लिहायचं नाहीये. समजा पहिल्यांदा लिहिताना आपला एखादा नंबर चुकला तर मग तोच नंबर या ठिकाणी येईल आणि आपली पुढची एंट्री पूर्ण चुकीची होईल. याकरिता दोन्ही वेळा आपल्याला आपल्या नोटबुक मध्ये जे आपण नोट केलेला आहे तो तिथून बघून आपल्याला लिहायचे किंवा लाभार्थी सांगत असेल तर त्यांना विचारून आपल्याला लिहायचंय. त्याच्यानंतर येते इयर ऑफ बर्थ. या प्रश्नामध्ये बऱ्याचशा लोकांना संभ्रम असते, कन्फ्युजन होत असते आणि या ठिकाणी आपण काय लिहत असतो, जन्म तारीख लिहत असतो. पण इथं वास्तव्यामध्ये काय विचारले, जन्म वर्ष विचारलेलं आहे. यानुसारच हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये जेव्हा आपण लिहिणार याच्यानंतर पुढील जो फॉर्म आहे तो ऑटोमॅटिक चेंज होणार. समजा आपण एक बाळाची जन्म वर्ष लिहिलं तर मग बाळा संदर्भातले प्रश्न विचारले जाईल आणि ANC संदर्भात म्हणजे जास्त वयाचा असलेल्या लाभार्थीचा जन्म वर्ष लिहिलं मग या ठिकाणी ANC संदर्भात म्हणजे पालका संदर्भात कोणाचाही फॉर्म हे ओपन होईल. इथे आपल्याला जन्म वर्ष लिहायचे, जसं 2000 असेल किंवा 2022, 23 जे काही फक्त जन्म वर्ष आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. तर इथे आपण या व्हिडिओमध्ये एक बाळ म्हणून लाभार्थीचं रजिस्ट्रेशन करतोय तर त्यांचे काय काय प्रश्न येऊ शकतात त्या संदर्भात आपण बघतोय. जन्मवर्ष जसे आपण लिहिणार बाळाचा तर मग पुढे आपल्याला जन्म तारीख वाला प्रश्न येईल आणि ANC असेल त्यावेळेस जन्मवर्ष लिहिल्यानंतर टाइप ऑफ कॅटेगरी प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. तर इथे आपण बाळाची माहिती भरतोय, जन्मवर्ष लिहिलं. मग नंतर इथे आपण बघू शकतोय एक प्रश्न आहे PVTG. आता हे PVTG म्हणजे काय? PVTG म्हणजे पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स. तर हे ट्रायबल ग्रुप्स आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. महाराष्ट्र संदर्भात जर आपण विचार केला महाराष्ट्रामध्ये कातकरिया, कोलाम, माळिया, गोंड या प्रकारचे ट्राईब्स असतील तर अशा वेळेस आपल्याला इथे यस वर सिलेक्ट करायचंय, अन्यथा आपल्याला नो वर सिलेक्ट करायचंय. प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळ्या जमातींचं माहिती विचारलेली आहे, त्यानुसार महाराष्ट्रामध्ये हे दिलेली आहे. तर हे आपण असेल तर या ठिकाणी माहिती यस करूया, अन्यथा नो करू. मग इथे आपण बघू शकतो सिलेक्ट प्रायमरी गार्डियन मध्ये त्या बाळाचे पालक कोण आहे असा एक प्रश्न आहे, त्याला आपल्याला निवडायचं आहे. मग आपण आईला या ठिकाणी निवडलेलं आहे. मग नंतर फुल नेम ऍज पर आधार कार्डवर जशा पद्धतीचं नाव आहे त्या पद्धतीने नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचंय. आपण बाळाचा फॉर्म भरतोय म्हणून बाळाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. मग जेंडर सिलेक्ट करायचंय. जेंडर मध्ये मेल, फिमेल किंवा अदर जे काही आहे ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आहे चाइल्ड वेट ऍट बर्थ इन केजीज. जन्माच्या वेळेस बाळाचा वजन किती होता हे केजीज मध्ये आपल्याला लिहायचं आहे. 3.5 किलो जर असेल तर मग आपण 3.5 फक्त एवढंच लिहायचं आहे. फादर नेम विचारलेलं आहे, या ठिकाणी वडिलाचं पूर्ण नाव आपल्याला लिहायचं आहे. या ठिकाणी आपण बघू शकतोय की फोटो ID टाईप मध्ये आधार कार्ड ऑटोमॅटिक आलेला आहे आणि फोटो ID नंबर मध्ये आधार कार्डचा नंबर फिल झालेला आपल्याला दिसतोय. ठीक आहे.
हे कशावरून येते? कारण सिलेक्ट प्रायमरी गार्डियन मध्ये आपण एक मेंबर सिलेक्ट केलं म्हणजे त्यांच्या पालकत्वाच्या अंतर्गत मध्ये आपण या बाळाचं रजिस्ट्रेशन करतोय. म्हणून ज्यांचं आपण नाव सिलेक्ट केलं त्यांचा आधार कार्ड आणि त्यांचा आधार नंबर या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला आहे. रिलेशनशिप ऑफ चाइल्ड टू गार्डियन, ज्यांना आपण प्रायमरी गार्डियन म्हणून सिलेक्ट केलं त्यांचं आणि या संबंधित बाळाचं काय रिलेशन आहे, काय संबंध आहे. मग अशा वेळेस इथं आपण ते आई आहे की फक्त पालक आहे किंवा बाबा आहे ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. जर मेल असेल तर कदाचित या ठिकाणी फादरवाला ऑप्शन पण दिसेल. तर इथं आपण एका महिलेला पालक म्हणून सिलेक्ट केला म्हणून मदर आणि गार्डियन असे 2 ऑप्शन या ठिकाणी दिसते. त्यापैकी आपल्याला सिलेक्ट करायचे आणि पुढे सबमिट बटन वर क्लिक करायचंय. पण हे क्लिक करण्याच्या आधी हे आपण जी माहिती भरलेली आहे ती सर्व बरोबर आहे याची आपल्याला खात्री करायची आहे. कारण याच्यामध्ये आपण जन्मतारीख लिहितोय. जर काही चुकलं तर मग त्या बाळाचा लसीकरणाचा पूर्ण शेड्यूल बिघडणार आणि पुढे आपल्याला एंट्री सुद्धा करता येणार नाही. याकरता खात्री करून आपल्याला सबमिट बटनवर क्लिक करायचंय. जसं आपण सबमिट वर क्लिक करूया तर पुढे आपल्याला अशा पद्धतीनं रजिस्टर्ड सक्सेसफुली वाला एक मेसेज येईल आणि बेनिफिशरी ऍडेड सक्सेसफुली, युविन पोर्टल मध्ये हा लाभार्थी ऍड झालेला आहे असं आपल्याला दिसेल. तर अशा पद्धतीनं आपला रजिस्ट्रेशन वाला फॉर्म या ठिकाणी आपल्याला भरता येईल. आशा आहे की रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यामध्ये काही अडचण येणार नाही. यानंतर बघूया आपण युविन पोर्टल मधील एंट्री संदर्भातला तिसरा टप्पा काय राहील. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण काय करणार, युविन पोर्टल मध्ये जेव्हा आपण एंट्री करणार तर याच्यामध्ये रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे. पण रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या लाभार्थीनं काही ना काही वॅक्सिन आधी पण घेतलेली असेल तर त्या आधी घेतलेल्या लसीकरणाची एंट्री जेव्हापर्यंत आपण अपडेट करत नाही तर मग आज दिलेल्या लसीकरणाची एंट्री करता येत नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, आजच्या आधी त्या लाभार्थ्यांनी जेवढं लसीकरण घेतलेलं आहे त्या सर्व लसीकरणाची एंट्री आपल्याला युविन पोर्टल मध्ये अपडेट करायची आहे. तर ती प्रक्रिया करण्यासाठी आपण बघूया. आता आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये बघितलं, रजिस्ट्रेशन जसं कंप्लीट होईल तसं पुढचं पेज अशा पद्धतीनं आपल्याला दिसेल. रजिस्टर्ड सक्सेसफुली आणि ऍड वॅक्सिनेशन वाला ऑप्शन या ठिकाणी दिसेल. समजा इथं आपण स्किप केलं तर मग पुढे आपण काय करू शकतो, त्या लाभार्थीला सर्च करून त्यांच्या नावावर क्लिक करून अशा पेज मध्ये येऊन या ठिकाणी आपण रेकॉर्ड प्रिव्हियस वॅक्सिनेशन या बटनवर क्लिक करून सुद्धा आपण प्रिव्हियस वॅक्सिनेशनची एंट्री करू शकतो. जेव्हा आपण रेकॉर्ड प्रिव्हियस वॅक्सिनेशन वर क्लिक केलं तर इथं आपण बघू शकतो या फॉर्म मध्ये आपण आलोय. तर इथे आपल्याला लसीकरण संदर्भात माहिती दिसते. ज्या लाभार्थीचा आपण फॉर्म ओपन केला तो लाभार्थी जेवढे वॅक्सिन घेण्यासाठी पात्र असेल तेवढेच वॅक्सिन या ठिकाणी आपल्याला दिसणार. तर इथे आपल्याला काय करायचंय, त्या लाभार्थीनं आजच्या आधी जेवढे काही लसीकरण घेतलेले आहे त्यानुसार प्रत्येक लसीवर टिक करायचंय. मग पहिला डोस घेतला की दुसरा डोस घेतला त्याच्यावर टिक करायचंय आणि मग त्याची तारीख पण या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. ही तारीख लिहिताना आपल्याला एक सूट अशी दिलेली आहे, समजा लाभार्थ्यांनी 3ही डोस घेतलेले असेल. उदाहरणामध्ये हे PCV वर जेव्हा आपण क्लिक केला या ठिकाणी समजा लाभार्थीनं 3ही डोस घेतले असेल तर पहिल्या डोसवर आपण क्लिक करणार, दुसऱ्यावर क्लिक करणार, तिसऱ्यावर क्लिक करणार आणि तिसऱ्याची डेट या ठिकाणी टाकणार. पहिला आणि दुसऱ्याची आपण नाही टाकली, तिसऱ्याची डेट टाकणार. असं प्रत्येक वॅक्सिन मध्ये आपल्याला करायचं आहे. मग नंतर ही माहिती जेव्हा आपण भरतोय तर यावेळेस सुद्धा आपल्याला व्यवस्थित तपासून घ्यायचंय की जे माहिती आपण भरलेली आहे ते सर्व बरोबर आहे, अचूक आहे हे खात्री केल्यानंतर सेव्ह करायचंय. सेव्ह केल्यानंतर परत इथे आपल्याला वॅक्सिनेशनची समरी दिसते. वॅक्सिनेशनची समरी मध्ये आपल्याला परत तपासून घ्यायचं आहे की आपण जे एंट्री करतोय ती सगळी एंट्री मध्ये सगळं
जे डोजेस आहेत, वॅक्सिन आहेत, लसी आहेत, ते सर्व व्यवस्थित आहे, बरोबर एंट्री होते याची खात्री केल्यानंतर पुढे आपल्याला सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं आपण लाभार्थीनं आजच्या आधी जे काही लसीकरण घेतलेलं आहे त्या लसीकरणाची एंट्री अपडेट करू शकतोय आणि अशा पद्धतीने आपण युविन पोर्टलमधील दुसरा आणि तिसऱ्या टप्प्याची एंट्री कशी करायची या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे. बरेचसे प्रश्न आपले यामधून सुटणार आहेत. जर आपल्याला हे आणखी समजून घ्यायचं असेल तर याला आपण परत बघून समजून घेण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.